प्रचार रॅली आता शेवटच्या टप्प्यावरती आहे. काय नागरिकांना आवाहन करणार आहात आपण वाडीच्या? नाही, संपूर्ण वाडी नगर परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवार या आपापल्या भागामध्ये प्रभाग राहिल्या त्या ठिकाणी करते आहेत. आणि माझं या गावातील या शहरातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की मागील वर्षापासून मागील 14 पासून या ठिकाणी जो चित्र बदलतं आहे या शहराचं, या विकासामध्ये आपण सर्व सहभागी आहोत आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करावे आणि आशीर्वाद द्यावा. फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं तुमच्यासाठी दरवाजा खुला आहे म्हणून नागरिक खूप उत्साहित दिसत आहे इथे वाडीत. नाही, नक्कीच फडणवीस साहेबांसोबत मागील 30 वर्षापासून काम करतो आहे आणि फडणवीस साहेब या भागाचे आमदार होते. त्यांचंही प्रेम या वाडीवर आहे आणि वाडीकरांचं प्रेम देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे आपल्याला भविष्यात सुद्धा करायची आहे. नागपूर ग्रामीण वाडी क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष उमेदवार नरेशभाऊ चरडे यांच्या रॅलीला खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. आपल्यासोबत काही समर्थक आहे चरडे भाऊंचे, त्यांच्यासोबत बोलूया. नरेशभाऊ चरडे यांच्या रॅलीला खूप प्रतिसाद मिळत आणि दिसत आहे, काय सांगणार आहे? भाऊ, मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो का नरेशभाऊ चरडे हे वाडी नगर परिषद नगराध्यक्षाच्या उमेदवार आहे आणि आज कमीत कमी 25 ते 30 वर्ष भारतीय जनता पक्षावर उभे राहून आणि ग्रामपंचायतचे ते 3दा सरपंच राहिलेले आहे, 1दा उपनगराध्यक्ष राहिलेले आहे आणि सगळ्यात लोकप्रिय आणि अति कर्तृत्ववान आणि कार्यसम्राट असलेले असे आमचे नरेशभाऊ चरडे हे भारी बहुमताने फार लीडनं निवडून येतील, हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर नक्कीच मोठ्या मताने निवडून येणार नरेशभाऊ चरडे असं यांनी समर्थकांनी या ठिकाणी दावा देखील केलेला आहे. आपण महिला उमेदवार आहे त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करूया. समोर आपल्यासोबत महिला उमेदवार आहे. आमचं कर्तृत्व आणि आमचा जो भारतीय जनता पार्टीचा जो उत्साह आहे इमानदारीचा आणि नेकीचा असल्यामुळे सर्वांनी या रॅलीमध्ये आम्हाला सगळ्यांनी प्रतिसाद दिला आहे आणि आमची भारतीय जनता पार्टीचा जो प्रचार आहे तो सत्तेवरती चालू आहे, त्यामुळे आमचा विजय नक्कीच राहील. त्या उत्साहामध्ये ही रॅली काढलेली आहे. महिलांसाठी काय तुम्ही नियोजन केलेले आहे? महिलांसाठी